होतच, डोळ्यात पुढे सांग ABC बॉडी. पण माझा एक खूप वाईट स्वभाव आहे. त्या स्वभावामुळे काही बाबतीमध्ये माझं प्रचंड नुकसान होतं. पूर्ण आता अभ्यासच करायचा, बाकी काहीच करायचं नाही, असंही करायचं नाही. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. एरवी तरी इतकं जास्त स्वतःला लक्ष देत नाही, खऱ्या अर्थाने ते द्यायला हवं. आपल्या कामाच्या व्यापामध्ये स्वतःसाठी आपण काही वेळ काढतच नाही, पण तो थोडाफार तरी काढला पाहिजे, जेणेकरून आपण स्वतः थोडंफार प्रेझेंटेबल दिसू शकू आणि थोडं वेल ग्रूम असू, तर त्यामुळे आपला कॉन्फिडन्स आपसूक वाढतो आणि थोडं जगण्याविषयीचा सुद्धा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मला वाटतं त्यामुळे वाढतो. त्यामुळे मग काही गोष्टी, सपोज तुम्हाला पैसे खर्च करायचे नाहीत, घरच्या घरी स्वतःला थोडंसं पॅम्पर करायचं आहे, किंवा सगळ्या जणींना पार्लरला जाणं शक्य नसतं, कारण पार्लरचा जो खर्च आहे तो अवाढव्य होतो आणि सगळ्याच अफोर्ड करतील किंवा करू शकतील असं नाही. त्यामुळे मग घरच्या घरी आपण कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेऊ शकतो याविषयी आज थोडंफार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सारे कमेंट या अनुषंगाने आलेले आहेत की ओठांची काळजी कशी घ्यायची. तर सगळ्यात अगोदर मी माझ्या ओठांसाठी कोणतं DIY वापरते ते शेअर करते. अगदी किचनमध्ये आपल्या ह्या गोष्टी असतातच. फक्त 2 गोष्टींसोबत आपण आपल्या ओठांची खूप छान काळजी घेऊ शकतो. लिपस्टिक आपण खूप साऱ्या वापरत असतो, त्यामुळे काळेपणा येऊ शकतो. ओठांना छान नरिश ठेवायचं असेल आणि पिंकिश ठेवायचं असेल तर मी वापरते ते सांगते. चला आपण किचनमध्ये जाऊ. आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मध. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. 1 चमचा आणि माझ्या मागे इथं दिसते ना ते चहापत्ती नाही, साखर लागणार आहे. लहान साखर असेल बारीक तर ठीक आहे, पण साखरेचे दाणे मोठे असतील तर ते तुम्ही थोडंसं मिक्सरला वाटून घ्या. जास्त फाईन पावडर नाही करायचे, थोडंसं स्क्रब सारखं ठेवायचंय. हे आपलं घरगुती स्क्रब रेडी झालंय. आता हे अप्लाय करून दाखवते मी तुम्हाला. हे बघ, ओठावरची डट किंवा जो काळपटपणा आलेला असतो तो सुद्धा रिमूव्ह होतो. आणि मेन म्हणजे ना, हे असं एकमेव स्क्रब आहे मी म्हणेन की ते आपण अगदी उरलं ना तर खाऊ सुद्धा शकतो, कारण मध आणि साखर आहे. त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला इंटरनली काही वाईट परिणाम होत नाही, तर एक्सटर्नली वाईट होणारच नाही, त्याचा फायदाच मिळतो. कारण मध किती बेनिफिशियल आहे सगळ्यांनाच माहिती आहे. साखरेचे जे पार्टिकल्स आहेत त्यामुळे जी डट आहे ओठावरची ती रिमूव्ह होते. हे लावल्यानंतर ना साधारण 2 मिनिट मसाज करायचा आहे. 3 मिनिट आपल्याला हे ठेवून द्यायचंय, म्हणजे 5 मिनिट लागतात. पुन्हा तुम्ही ते धुवून टाकू शकता. एकदम सॉफ्ट झाले तरी सुद्धा आणखी एक स्टेप आहे, ती म्हणजे आपलं घरगुती तूप, त्याने खूप छान मॉइश्चराईज होतं. हे आठवड्यातनं 2दा केलं तुम्ही तरी इनफ आहे. आणि रात्री झोपताना थोडंसं तूप जरी लावून झोपलात तरी जगातला सगळ्यात बेस्ट लिप बाम येतो. तर हे नक्की ट्राय करून बघा. तर झालं ओठांच्या बाबतीत. पण या व्यतिरिक्त आपली स्किन असेल किंवा हेअर असतील तर यासाठी काय करू शकतो आपण घरच्या घरी, याविषयी माझ्याकडे काही प्रोडक्ट्स आलेले आहेत. मी यूज करून पाहिलेत आणि मला प्रचंड भारी वाटलेत. तुम्ही मागच्या काही व्लॉगमध्ये ते मी वापरताना पाहिलेही असतील. तर ते असे 5 प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या स्किनची, हेअरची काळजी कशी घेऊ शकतात हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला आता मी चेंज करते आणि तुम्हाला दाखवते ते कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत, ते कसे वापरायचे आणि त्याचे फायदे काय आहेत. सगळ्यात पहिली स्टेप आहे ती म्हणजे फेस वॉश. तुम्ही डेली जे फेस वॉश वापरता ते वापरून चेहरा छान स्वच्छ धुवून घ्यायचा. फेस वॉशच्या नंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे स्टीम घेणं. या इथं मी यूज करते अगारोचा फेशियल स्टीमर, जो फक्त 30 सेकंदामध्ये खूप लवकर तुम्हाला फास्ट स्टीमिंग देते. 100 ml वॉटर टँक, याच्यासोबतच हे रिसीव्ह होतं. यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि ते इथं साईडला ऍडजस्ट होतं. हे पिण्याचं पाणीच इथं वापरायचं आहे आपल्याला. स्विच ऑन केलंय मी, जस्ट एक बटन प्रेस करायचंय. इन्स्टंट वाफ लगेचच प्रोड्यूस होते आणि ओडर फ्री ABC बॉडी आहे. स्टीम घेतल्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते ओपन अप होतात. हे फक्त मल्टी फंक्शनिंग स्टीमर नसून हायजीन प्रोव्हाइड करणारं स्टीमर आहे. ऍक्च्युली वॉटर टँक मधलं पाणी संपलं की लगेचच हे आपोआप बंद होतं आणि ही बेस्ट थिंग आहे, कारण की ओव्हर स्टीमिंग होत नाही. यामध्ये आपण इसेन्शियल ऑइल्स यूज करू शकतो. जस्ट याच्यावरती आपल्याला डिफ्युजल ट्रे ठेवायचा आणि त्यावरती कॉटन पॅड दिलेला आहे, त्यावरती 2-3 ड्रॉप आपण इसेन्शियल ऑइलचे किंवा मेडिसिनचे टाकू शकता आणि त्यानंतर त्याची स्टीम घ्यायची.
आता आपण यूज करूया अगारोचं अल्ट्रासॉनिक फेशियल स्क्रबर. यामुळे लगेचच आपले जे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते रिमूव्ह होतात. तर या इथं सुरुवातीला मी क्लिनिंग मोड ॲक्टिवेट केला आहे आणि दिशा जी आहे ती आपल्या चेहऱ्याच्या बाजूने चिक, चिन, फोरहेड, नोज या एरियावरती हे जास्त छान काम करतं. पाहू शकताय किती व्हाईट हेड्स रिमूव्ह होत आहेत. त्याच्यावरती मी सिलिकॉनची अटॅचमेंट बसवली आहे आणि ब्रिसल्स मोड वापरून क्लिनिंग करत आहे. आता लिफ्टिंग मोड ॲक्टिवेट करू. जी दुमडलेली बाजू आहे ती आपल्याला आतल्या बाजूने न करता बाहेरच्या बाजूने करायची. स्किनवरती मी छानपैकी टोनर अप्लाय केलंय आणि त्यानंतर आता आयन प्लस मोड ॲक्टिवेट करून घेतलाय. जे डीप क्लिनिंगला हेल्प करतं ते पण स्किनला डॅमेज न करता. फायनल स्टेपसाठी आपल्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ॲक्टिवेट करायचं ते म्हणजे आयन मायनस मोड. यामध्ये असतं निगेटिव्ह आयन इंट्रोडक्शन, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे काही आपण क्रीम किंवा मॉइश्चरायझर लावलंय तर ते स्किनमध्ये पॅनिट्रेट होण्यासाठी आणि त्याची जी गुडनेस आहे ती आपल्या त्वचेला मिळण्यासाठी खूप जास्त मदत होते. छान रिझल्टसाठी तुम्ही हे वीकमधनं 2 ते 3 वेळा यूज करू शकता 5 मिनिटासाठी. वापर केल्यानंतर एखाद्या टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कपड्याने हे स्वच्छ पुसून घ्यायचं. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे अगारोचं फेस रोलर विथ ग्वाशा. रोज कॉर्डमध्ये हे येतं. याच्यासोबत सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. याच्यामध्ये ना युजर मॅन्युअल पण दिलेलं आहे, शिवाय एक छानसं पॅकेट आणि आतमध्ये 4 टूल त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. ते कसे वापरायचे काय ते मी तुम्हाला आता पुढे सांगते. हे अशा पद्धतीने आहे. इंटरचेंजेबल मसाज हेड आहे. याची बॉडी ही अशी आहे आणि ऑन ऑफचं जे काही बटन आहे ते खाली इथे दिलेलं आहे. इथं ही छोटीशी कॅप तुम्हाला दिसत असेल. हे जे काही टूल्स तुम्हाला दिसत आहेत ते डिटॅच आणि अटॅच करणं अगदी सोपं आहे. अशा पद्धतीने जस्ट तुम्हाला रिमूव्ह करायचं. आपल्या चेहऱ्याची जॉ लाईन खूप महत्त्वाची असते आणि ती फर्म करण्यासाठी इथं फेशियल रोलर मी अटॅच केलंय आणि याला चालू करण्यासाठी ऑन ऑफ करण्यासाठी बॅटरी इन्सर्ट करायची. याच्यामध्ये अगदी सोपा आहे. मायनस पॉईंट जो आहे तो आतल्या साईडला असतो आणि प्लस पॉईंट आहे तो बाहेरच्या बाजूला असतो. स्क्रू कनेक्टर आहे याला, त्यामुळे हे व्यवस्थित बसतं आणि पूर्ण बॉडी तर तुम्ही याची पाहू शकता. आणि आता इथं छानपैकी मी टोनर अप्लाय करून घेते आणि आता आपण आपली जी जॉ लाईन आहे ती छानपैकी फर्म करूया. बऱ्याचदा काही जणींचे फीचर्स एवढे क्लिअर नसतात, परंतु जॉ लाईन एकदम फर्म असते आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटते, तर त्यासाठी हे खूप बेनिफिशियल आहे. त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच हे ऑर्डर करू शकता. नेक्स्ट जे टूल आहे, बऱ्याच जणींना डोळ्याखाली काळी वर्तुळं होतात, डोळ्याच्या खाली काळपटपणा आलेला असतो किंवा मग डोळे सुजल्यासारखे किंवा पफिनेस असतो, तर त्यांच्यासाठी खास हे टूल आहे. इंटरचेंजेबल मसाज टूल जे आहे ते मी आता इथं लावते आणि माझी अंडर आय क्रीम अप्लाय करून घेते. रिंकल्स जे आहेत असतात ते रिड्यूस करण्याचं काम हे करतं. ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट करतं. त्यासोबतच डोळ्याखालचा जो काळपटपणा आहे तो हे रेग्युलर यूज केल्याने कमी व्हायला लागतो. ब्लड सर्क्युलेशन छान ॲक्टिवेट झाल्यामुळे मग जे काही फाईन लाईन्सचा वगैरे इश्यू होतो तो सुद्धा कमी व्हायला मदत होते आणि कॉन्टोरसुद्धा टायटन करण्याचं काम हे टूल करतं. बरेचदा आपली झोप झाली नसली की डोळे सुजल्यासारखे वाटतात किंवा खूपदा काहीही हेल्थ इश्यू असल्यामुळे डोळ्याखाली सूज आल्यासारखं पण वाटतं, तर पफिनेस जो असतो तो सुद्धा कमी करण्याचं काम हे करतं. सगळ्यात मला तरी हे कम्फर्टेबल वाटतं, कारण की अगदी शांत वाटतं आणि सूदिंग फील होतं याच्यामुळे. डोळ्यांचा छान मसाज झाला आहे, तर आपण आपल्या चेहऱ्याचा थोडासा मसाज करू. त्यासाठी आता फेस रोलर मी याला अटॅच करते आणि त्या अगोदर मी माझं जे काही सिरम आहे ते चेहऱ्यावरती अप्लाय करून घेते आणि त्यानंतर आता हा रोलर आपण यूज करूया. याच्या यूजने स्किन मेटाबॉलिझम प्रमोट होतो, त्याशिवाय टॉक्सिन्स जे असतात ते सुद्धा रिमूव्ह होतात. त्यासोबतच इन्फ्लामेशन रिड्यूस होऊन स्किन सूद होते एकदम. आणि हे यूज करताना ते व्हायब्रेशन्स जाणवतात आपल्याला आणि खूप छान वाटतं. अगदी म्हणजे हे करतच राहावं असं फील होतं. इतकं कम्फर्टेबल आणि एक प्रकारे शांत वाटायला लागतं, कारण की दिवसभरात आपण खूप सारी कामं करत असतो, दगदग, स्वतःसाठी वेळ काढत नाही, पण अशा काही टूल्समुळे आपल्याला खरंच खूप सुदिंग वाटतं. आता सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे ग्वाशा. स्टोन ऑफ हार्टसुद्धा याला म्हणतात. तर अशा पद्धतीने हे यूज करणं सुद्धा अगदीच सोपं आहे. मेन म्हणजे आपले जे चिकबोन्स असतात ते किंवा मग आपली जॉ लाईन, त्यानंतर जे काही आपले काम करून थकल्यासारखं झालेलं असतं आणि शिरा ताटल्यासारख्या झालेल्या असतात, तर त्यासुद्धा बऱ्यापैकी याच्यामुळे रिलॅक्स होतात आणि खूप छान वाटतं. माझे डोळे तर वैयक्तिक खूप जास्त थकल्यासारखे दिसतात, कारण बराच वेळ स्क्रीन टाईम खूप जास्त आहे. त्यामुळे मग तो जो थकवा आहे तो किंवा मग जे मसल्स असतात डोळ्याच्या तिथले किंवा गालावरचे, चेहऱ्यावरचे, ते थकून गेल्यासारखे असतात, तर त्यांना रिज्युगनेट करण्याचं काम हे करतं. बऱ्यापैकी आपल्या चेहऱ्यावरती हे यूज करत असतानाच आपल्याला फरक जाणवायला लागतो.
आपले फेसवरचे मसल्स असतात किंवा नेकवरचे, तर ते खूप जास्त थकल्यासारखे झालेले असतील तर त्यांना रिलॅक्स करण्याचं काम हे करतं. आणि मला तरी हे खूप आवडले. आणि सगळेच जे मी 5ही प्रोडक्ट्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ते मी अगोदर यूज करून पाहिलेले आहेत आणि मला ते वैयक्तिक खूप जास्त आवडले, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि खरंच खूप छान ग्लो येतो याच्याने आणि फरक तुमच्या समोरच आहे. तर आता मी हेअर वॉश केला आहे आणि केस सुकवायचेत मला, तर त्यासाठी मी यूज करणार आहे अगारोचा व्हॉल्युमायझर हेअर ड्रायर. या अगोदर सुद्धा मी याचा रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे, पण आपण आता 5 प्रोडक्ट्स पाहतोय जे बेस्ट आहेत ते. तर याच्या सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेल्या आहेतच. याच्यामध्ये आयकॉनिक टेक्नॉलॉजी आहे जे फ्रीज रिड्यूस करतं. त्यासोबतच याला सुवेल पॉवर कॉर्डसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिसल्स आहेत. अँटी स्कॅलिंग टीप आहे ज्यामुळे आपल्याला हे सगळं वापरणं अगदीच सोपं होऊन जातं. आणि हो 24K गोल्ड स्टायलिंग सरफेस आहे ज्यामुळे हीट जी आहे ती इव्हनली डिस्ट्रीब्यूट होते आणि केसांना कसल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. तर अशा पद्धतीने मी माझे केस सुकवून घेते. हे यूज करणं अगदीच सोपं आहे. आणि जसं मी मगाशी उल्लेख केला, ॲक्टिवेटेड चारकोल ब्रिसल्स असल्यामुळे केसांना कसल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही किंवा हेअर डॅमेज होत नाहीत. हेअर फ्रेंडली आहे. ज्यांच्या केसामध्ये बाउन्स नाही आहे किंवा केस अगदीच पातळ आहेत तर त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे. आणि स्पेशली आपला जो क्राउन एरिया असतो तिथे तर खूप छान हे व्हॉल्यूम ॲड करतं. त्यातल्या त्यात माझ्या केसांमध्ये व्हॉल्यूम आहे, पण तरीसुद्धा फरक दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथं क्राउन एरियाच्या इथे वापरून दाखवते. पाहू शकता याच्या मदतीने केस सुकवल्यानंतर खरंच खूप छान असा व्हॉल्यूम ॲड होतो केसांमध्ये, म्हणूनच व्हॉल्युमायझर आहे हे. आणि मी तरी तुम्हाला हायली रिकमेंड करेन जर आवडत असेल आणि अगदीच तुमचे केस पातळ असतील तर बेस्ट आहे. आणि सगळेच प्रोडक्ट्स तुम्हाला जे कोणते हवे आहेत याच्यातले जे आवडत आहेत ते लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. पाहू शकता केस किती सुंदर वाटत आहेत लगेच. यानंतरचं नेक्स्ट टूल आहे ते म्हणजे अगारोचं 3-in-1 हेअर स्टायलर. आणि हो बेस्ट थिंग हे आहे की याच्यामध्ये क्रिम्पर पण आहे, हेअर स्ट्रेटनर पण आहे आणि कर्लरसुद्धा आहे. स्टायलिंग सेटिंग बटन आहे, त्याला PTC हीटिंग आहे. त्यासोबतच 360 डिग्री सुवेल पॉवर कॉर्ड आहे, कूल टच टिप आहे. हे जे आहे ते केरेटिन इन्फ्युज्ड सिरॅमिक कोटेड प्लेट आहे, त्यामुळे मग हेअरना कसले प्रकारचे आपल्याला डॅमेज होत नाही. तरीही तुम्ही जर एखादं सिरम हेअरसाठी वापरत असाल तर नक्कीच वापरू शकता आणि त्यानंतर सुद्धा हे यूज करू शकता. अशा प्रकारे इथं बटन्स दिलेले आहेत, ते तुम्ही प्रेस करून तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जशी सेटिंग करायची आहे ती करून छानपैकी हेअरस्टायलिंग वेगवेगळ्या करू शकता. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला इथं हेअर कर्ल करून दाखवते. मेन गोष्ट म्हणजे याच्यात सेटिंग व्यवस्थित सगळ्या दिलेल्या आहेत, त्यामुळे गोंधळून जायची अजिबात गरज नाही. मॅन्युअल सुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. आणि मला ना म्हणजे जास्त तर सॉफ्ट कर्लच आवडतात. तुमच्या केसांची डेन्सिटी आणि किती लांब आहेत त्यावरती टायमिंग आपण ठरवू शकतो. मला थोडासा इतरांच्या तुलनेत वेळ लागतो, परंतु तरी सुद्धा पाहू शकता हे किती झटपट कर्ल झालेत. आता हाच पोर्शन मी तुम्हाला स्ट्रेट करून दाखवते. क्रिम्पिंग सुद्धा याच्यातच आहे, म्हणजे 3-in-1 आहे. तिन्ही स्टायलिंग तुम्ही एकाच मशीनमध्ये करू शकता. शिवाय हे हँडी सुद्धा तेवढंच आहे, म्हणजे अगदी तुम्ही पर्समध्ये सुद्धा हे कॅरी करू शकता. ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. जसं मी अगोदर सांगितलं की कूल टच टिप असल्यामुळे हाताला भाजण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी इझिली आपण कुठलीही हेअरस्टाईल करू शकतो. आता केस स्ट्रेट केल्यानंतर मी तुम्हाला क्रिम्पिंग करून दाखवते. पाहू शकताय एकाच याच्यामध्ये किती सुंदर क्रिम्पिंग होते आणि जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट होऊन जाते. आता हेच केस मी तुम्हाला स्ट्रेट करून दाखवते त्याच टूलच्या मदतीने. पाहू शकताय किती छान पटकन हे हेअर स्ट्रेट होऊन जातात. आणि सगळ्या लिंक या प्रोडक्ट्सच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या चेकआउट नक्की करा. तर आत्ता जे काही प्रोडक्ट्स मी तुमच्यासोबत शेअर केले ते जर तुम्हाला मागवायचे असतील तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही ते प्रोडक्ट्स परचेस करू शकता. आणि मी स्वतः माझ्यासाठी ते यूज करून पाहिलेत. मला तरी पैसा वसूल असे प्रोडक्ट्स वाटतात. सो जर तुम्हाला घ्यायचे असतील त्यातलं कुठलंही एखादं प्रोडक्ट आवडलं असेल तर सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा. चला आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे सध्याचं सीझन आहे कैऱ्यांचं, आंब्याचं. तर मग बऱ्याच जणी विचारतात की आम्ही काही ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की इन्स्टंट कैरीचं लोणचं म्हणता येणार नाही त्याला, पण तोंडी लावण्यासाठी जेवणासोबत किंवा खावंसं वाटत नसेल तर तशा वेळी थोडीशी तोंडाला चव यावी याकरिता मी ज्या पद्धतीने बनवते, अगदी जास्त वेळ नसतो आणि खूप घाईत असाल तुम्ही तर हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन राहील. चला ते मी शेअर करते तुमच्यासोबत. तर या इथं एक कैरी घेतली आहे मी, मोठी आहे थोडीशी, तर छान आहे पण जास्त आंबट पण नाही आहे.
आणि बऱ्याच जणींनी मला विचारलंय की कैरीचा मुरंबा जर तुला येत असेल किंवा आईंना येत असेल तर शेअर करा म्हणून. तर अपकमिंग व्लॉगमध्ये मी प्रयत्न करेन ते शेअर करण्याचा. त्यासाठी कैऱ्या जरा छोट्या साईजच्या लागतात आणि थोड्या म्हणजे जास्त आंबट पण नको आहेत आपल्याला आणि जास्त गोड पण नको, कारण गोड जर कैऱ्या असतील ना मुरंबा खाण्यात काही मजा येत नाही आणि अगदीच आंबट असतील तरी सुद्धा ती टेस्ट येत नाही. मीडियम कैरी आपल्याला लागणार, त्यामुळे आधी ती चाखून पाहावी लागणार जिथनं घ्यायची आहे तिथनं, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागेल. पण तुर्तास मी इन्स्टंट कैरीचं लोणचं किंवा तोंडी लावण्यासाठी कैरीच्या फोडी कशा घालते ते दाखवते. चला आता कैरी जी आहे ना ही स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यानंतर पुसून घेतली आहे आणि मग नंतर आपल्याला ती यूज करायची. तर या इथं मी कैरीचं जे देठ आहे ते काढून घेतलंय आणि त्यानंतर आपल्याला कैरी चिरून घ्यायची. आता ही उभी कैरी आहे म्हणजे मोठी आहे खूप, त्यामुळे याला 2 पार्टमध्ये आपण कट करून घेऊ. तर कैरी कट करत करत एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे बघा आता महिला दिन आहे, तर जागतिक महिला दिन आहे म्हणून फक्त स्वतःची काळजी घेणं किंवा तेवढ्या दिवसापुरतं स्त्री शक्तीचा जागर करणं, हे सगळेच पुरुष मंडळी असतील किंवा महिला असतील स्वतः, तर या सगळ्यांनीच हे विचारात घ्यायला पाहिजे की दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे प्रत्येक स्टेजला तुम्ही तुमच्या सोबतच्या घरातल्या तुमची आई असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, बायको असेल, जेवढ्या काही स्त्रिया ऑफिसमध्ये किंवा इतरत्र तुमच्या आसपास असतील त्या सगळ्या जणींचा स्वाभिमान किंवा त्यांचा सन्मान तुमच्या कृतीतून वागण्यातून केला तर तो जास्त चांगला आहे. रादर की तुम्ही त्या दिवशी फक्त केक कट करता आणि त्या 1 दिवसापुरतं तिला स्पेशल फील करवता. त्यापेक्षा तुमच्या आसपास एखादी महिला काही करू पाहत असेल, तिचं अस्तित्व निर्माण करायची तिची इच्छा असेल तर तिला सपोर्ट करा. मी तर म्हणते की वर्षाचे 12 महिने आणि 12 महिन्याचा प्रत्येक दिवस त्या व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी थोडासा इनिशिएटिव्ह तुम्हीही घ्या आणि थोडीफार मदत करत चला. कमीत कमी बॅकअपला तरी राहा, जेणेकरून पुढच्याला सुद्धा असं वाटेल की नाही बाबा आपलं पण कुणीतरी आहे किंवा माझ्यासाठी सपोर्टला कुणीतरी आहे आणि आणखी जास्त त्या स्वतःला प्रूव्ह करू शकतील. कारण की बघा ज्या घरातली महिला पुढे जाते ना तर त्या घराला पुढे जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. आणि हो, जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून तुम्हा सर्वजणींना खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर आहेतच, पण असं म्हणतात की महिलाच महिलांच्या दुश्मन आहेत, तर हे आपण कुठेतरी खोडून काढू आणि एकमेकीचं गॉसिपिंग करण्यापेक्षा आपण खूप चांगल्या पद्धतीने एकमेकीला पुढे घेऊन जाऊ आणि सगळ्याच आपली प्रगती साधू. हे जे शेंगदाणे आहेत ना ते आपल्याला कच्चे शेंगदाणे असे ओबडधोबड हे करून घ्यायचे आहेत. पाहू शकता असं मोठाड कुटून घेतलंय. तर या इथं साधारण पाऊण चमचा छोटासा हळद टाकली आहे मी. फोडी जितके त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता, असंही खाऊ शकता. आणि जर तुम्हाला कूट आवडत असेल शेंगाचं तर ते पण ॲड केलं तर अप्रतिम चव लागते. तर या इथं ह्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्याला मीठ लावलं आहे आणि मीठ लावलं की मग ते थोडंसं पाणी सुटतं. मग त्याच्यावरती हळद टाकली आहे साधारण पाऊण चमचा आणि त्याच्यावरती कूट टाकलं आहे कच्च्या शेंगदाण्याचं. हे स्किप करू शकता तुम्ही आवडत नसेल तर, पण जर असेल तर नक्कीच टाका कारण चव वेगळी लागते जराशी. आणि या जागी कारळ्याचं सुद्धा कूट बरेच जण वापरतात. दिसायला ते काळपट दिसतं पण टेस्ट वाईज भारीच लागतं आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक असतात. तर त्या निमित्ताने ते आपण इनटेक करतो कारण की कैरी कुणाला आवडत नाही, तर त्या निमित्ताने ते त्याला चिकटून आपल्या पोटात जातं. हा सुद्धा एक उद्देश आहे, कारण की फक्त वरून आपण स्किनला कितीही काहीही लावलं तर त्याच्यानी पण तेवढा इम्पॅक्ट पडत नाही. जसे माझे वडील म्हणतात की इंटरनली आपण काय खातो यावर आपली त्वचा अवलंबून असते. असं खूपदा ते म्हणजे कधी जर मी या लग्नाच्या आधी म्हणलेले असेल ना की पार्लरला वगैरे जायचं तर ते मला म्हणायचे की काय गरज आहे पार्लरला जायची, खाताना सगळं हेल्दी खावा, पाणी भरपूर प्या, काय गरज आहे पार्लरला जायची. पण आहारात सगळं हेल्दी घ्यायला पाहिजे, पोषक घटक इनटेक केले पाहिजे, प्लस त्यासोबत एक्सटर्नली सुद्धा म्हणजे स्क्रब असेल किंवा मॉइश्चरायझेशन असेल किंवा सनस्क्रीन असेल, ह्या गोष्टी सुद्धा पॅरलल आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आतून बाहेरून आपलं पोषण होतं आणि त्यामुळे मग
अगदी तुकतुकीत चेहरा दिसायला लागतो, जे मी मागच्या काही महिन्यांपासून अजिबात केलेलं नाही. आणि त्याचे परिणाम तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती असतील, डोळ्यावरती असतील, ओव्हरऑल पूर्ण बॉडीवरती दिसून येत असतील. आणि तुम्ही ते नोटीस करता की वर्षा खूप दुर्लक्ष व्हायला, जरा लक्ष द्या स्वतःकडे, किती खराब झाली आहेस. पण माझा एक खूप वाईट स्वभाव आहे की एखाद्या गोष्टीत मी स्वतःला वाहून घेतलं ना, तर मग मी ते म्हणजे मागे पुढे अजिबात पाहत नाही. मग तिथं स्वतःची काळजी किंवा स्वतःला वेळ देणं ह्या गोष्टी बऱ्यापैकी विसरून जाते. आणि त्या एखादी ह्याच्या मागं वेड्यासारखी लागते आणि ते अचीव होईपर्यंत थांबत नाही. आणि त्या स्वभावामुळे काही बाबतीमध्ये माझं प्रचंड नुकसान होतं. जसं मी MPSC साठी अभ्यासाला होते पुण्यामध्ये, मला आठवतंय की मी थ्रेडिंग कितीतरी महिने केलेली नव्हती. आणि शिवाय चेहऱ्यावरती बेसिक असतं मॉइश्चरायझर किंवा क्रीम लावणं, हा खर्च वगैरे अजिबात नाही. म्हणजे पूर्ण आता अभ्यासच करायचा, बाकी काहीच करायचं नाही, असंही करायचं नाही. सगळ्याच गोष्टी त्या वयात त्या वेळी केल्या गेल्या पाहिजेत आणि अभ्यास पण केला गेला पाहिजे. पण त्यासाठी थोडंसं सॉर्टेड असायला हवं, जे मी तेव्हा नव्हते. आणि मी आत्ताही तितकी नाहीये, पण आता मी प्रयत्न करणार आहे. असं विषयांतर झालं. तर चला, माझ्या या अनुभवातून तुमच्यापैकी एक जण जरी अवेअर झाली आणि तिला समजलं की नाही बाबा, ह्याचे सगळे कप्पे वेगवेगळे पाहिजेत, म्हणजे आपण आहारात काय घेतलं पाहिजे किंवा वरतून आपण चेहऱ्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, आपण यासोबतच आपल्या मानसिक आरोग्यासाठी योगासनं करणं असेल किंवा चांगली पुस्तकं वाचणं असेल, चांगलं म्युझिक ऐकणं असेल आणि आपल्या आसपास ज्या काही मैत्रिणी किंवा मित्रपरिवार आहेत तो पॉझिटिव्ह विचारांचा असला पाहिजे. या सगळ्यांचा वेगळा कप्पा जो आहे त्याची सरमिसळ भेळमिसळ न करता सगळ्या गोष्टी अगदी चोखंदळपणे जर केल्या तर आयुष्य सुंदर वाटायला लागतं. नाहीतर बऱ्याचदा निगेटिव्हिटी येते आणि आपण स्वतःच्या वेलनेसकडे किंवा राहणीमानाकडे खूप दुर्लक्ष करतो, निगेटिव्हिटी यायला लागते. सो या सगळ्या गोष्टींचाही विचार तुम्ही करा. जर माझ्यासारखे असाल तर तुम्ही सुद्धा जाग्या व्हा, मी पण प्रयत्न करते. तर असं या इथं आता याला सगळंच मी म्हणजे हळद, मीठ आणि कूट मिक्स केले. हे अशा पद्धतीने थोडा वेळ म्हणजे साधारण तुम्हाला 2-3 मिनिट मिक्स करायचंय, झाकून ठेवायचंय. परत आपसूक हे मिक्स होऊन जातं आणि त्यानंतर खायला हे रेडी आहे. म्हणजे इन्स्टंट आहे. एक बनवल्यानंतर अर्ध्या तासांनी वापरायला काढू शकता. सो अशा पद्धतीने हे आपलं कैरीचं लोणचं. आजचा हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला सांगा. माझ्या परीनं मला जशा पद्धतीने व्यक्त होता येते त्या वेनी मी प्रेझेंट केलाय. होप की तुम्हाला आवडला असेल आणि या सगळ्यामधनं थोडंफार काही शिकायला मिळालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा की तुम्ही काय चेंज करणार आहात उद्यापासून तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा स्वतःसाठी कसा वेळ काढणार आहात ते. आणि मी पण वरचेवर तुमच्यासोबत माझ्या आयुष्यात काही वेगळं मी करत असेल किंवा काही नवीन शिकणार असेल तर ते सांगतच राहील. असंच आपण एकमेकांना नॉलेज शेअर करू आणि आणखी जास्त ज्ञानाने समृद्ध होण्याचा प्रयत्न करू. तर चला, या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.